संजय राऊत यांना अक्कल पाहिजे की आमचा मान्यताप्राप्त शिवसेना पक्ष आहे, गट नाही। आम्हाला कोणाला विलीन व्हायची गरज नाही। 1989 ला बाळासाहेब ठाकरे आणि अटलजी यांनी शिवसेना आणि भाजपची युती केली होती, तेव्हा तुम्ही कुठे होता का पदराखाली होते, अशा शेलक्या शब्दात बुलढाणा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊतांची खिल्ली उडवली आहे। धुळे महानगरपालिकेच्या सत्ताधारी भाजपच्या 5 वर्षांचा कार्यकाळ आज संपत आहे आणि हा 5 वर्षांचा कार्यकाळ म्हणजे रावणराज असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असल्याचं विधान आमदार फारुख शाह यांनी केलाय। धुळे शहराचे एमआयएमचे आमदार फारुख शाह आणि सत्ताधारी भाजप यांच्यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून विकास कामांच्या श्रेयावर आरोप प्रत्यारोप होताना दिसतायत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा निर्यातीबाबत ठोस भूमिका घेऊन शिरूर लोकसभा मतदारसंघात यावा। आज पुण्यात पवार साहेबांच्या उपस्थितीत सांगता सभा होणार आहे। अनेक जण शेतकरी आक्रोश मोर्चाविषयी बोलतात। याचा परिणाम बघितला तर मुख्यमंत्री यांनी शिवसंकल्प अभियान शिरूर मधून सुरू करावा लागत आहे, हे या आक्रोश मोर्चाचं यश आहे, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हेंनी दिली आहे। खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा निघालाय आणि या आक्रोश मोर्चावर दादा गटाकडून टीका करण्यात आली आहे। हरवलेले कोल्हे सापडले असं म्हणत दादा गटाने खासदार कोल्हे यांना टोमणा मारलाय। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर अतिवृष्टीचा व दुष्काळाचे संकट आहे, याबाबत मुख्यमंत्री यांना पत्र दिलेले आहे। याबाबत पाण्याच्या प्रश्नांबाबत गंभीर विचार केला पाहिजे। दुष्काळी परिस्थिती निर्माण होत हे वास्तव आहे, त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत ठोस भूमिका घ्यावी असं सुप्रिया सुळे म्हणाले। खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा निघाला। आज बारामतीमध्ये तालुक्यामध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा असून मोरगावमध्ये दाखल झालेला आहे। मात्र शेतकरी आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांसाठी नसून केवळ लोकसभेच्या मतांसाठी असल्याचा गंभीर आरोप बारामती तालुक्यातील तरडोली गावच्या शेतकऱ्यांनी केलाय।